असं अनेकदा म्हटलं जातं, ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महादेव संहार करतो. पण मग देवी यात कुठे येते? छान प्रश्न आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघेही एकटे हे कार्य पूर्ण करू शकले नसते. ब्रह्मा ह्यांना सृष्टीकर्ता म्हटलं जातं, पण सृजनासाठी फक्त पदार्थ पुरेसा नसतो, त्यासाठी ज्ञान, भाषा आणि ध्वनी लागतो. आणि हे सर्व येतं सरस्वतीकडून. ब्रह्मा रूप निर्माण करू शकतो, पण अर्थ देणारी सरस्वती आहे. तिच्याशिवाय सृष्टी म्हणजे केवळ गोंधळ. विष्णू विश्वाचं पालन करतात, पण पालनासाठी संसाधन, स्थैर्य, संतुलन आणि समृद्धी आवश्यक असते. आणि ती आहे लक्ष्मी. लक्ष्मी विष्णूच्या चरणी बसलेली दिसते, पण ते अधीनत्व नाही, ते संतुलनाचं प्रतीक आहे. तिच्याशिवाय विष्णू रक्षण करतो, पण जपायला काय उरतं? महादेव ह्यांना संहारकर्ता म्हटलं जातं, पण करुणेशिवाय संहार म्हणजे केवळ विनाश. इथे येते पार्वती, जी दुर्गा बनते जेव्हा संरक्षण आवश्यक असते आणि काली बनते जेव्हा अहंकाराचा नाश करायचा असतो. महादेवही शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. हे वर्चस्वाचं नाही, हे श्रेणीचं नाही, हे परस्परावलंबनाचं तत्व आहे. कारण सृष्टी विरोधातून नाही, तर संतुलनातून निर्माण होते. सनातन परंपरेत पुरुष म्हणजे शक्ती, पॉवर, आणि स्त्री म्हणजे ऊर्जा, एनर्जी, आणि ऊर्जेशिवाय शक्ती म्हणजे स्थिरता.